कोल्हापूरच्या आयटी पार्कचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय। त्यामुळे शेंडा पार्क इथल्या सुमारे 85 एकर जागेत आयटी पार्कची उभारणी होण्याचा मार्ग मोकळा झालाय। मात्र या आयटी पार्कमध्ये शासनानं कोल्हापुरातील आयटी कंपन्यांना पहिलं प्राधान्य द्यावं अशी मागणी आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या वतीनं करण्यात आली आहे। या असोसिएशननं या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलंय। कोल्हापुरात आयटी पार्कची उभारणी व्हावी यासाठी विविध आयटी कंपन्या तसंच आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते। याची दखल घेऊन कोल्हापुरातील राजकीय नेत्यांनी तसंच राज्यातील महायुतीच्या शासनानं अखेर कोल्हापुरात आयटी पार्क होण्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी केलाय। शेंडा पार्क इथल्या 34 बाय 36 हेक्टर आर म्हणजेच सुमारे 85 एकर जागेत या आयटी पार्कची उभारणी करण्यात येणार आहे। शेंडा पार्क इथल्या गट नंबर 583, गट नंबर 587 आणि गट नंबर 588 मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या ताब्यातील ही जागा महसूल विभागाकडे समर्पित करून घेऊन त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विकसित केली जाणार आहे, असं महाराष्ट्र शासनाचे सहसचिव अजित देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात नमूद केलंय। कोल्हापुरात आयटी पार्क होण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानं कोल्हापुरातील आयटी कंपन्या तसंच आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। या कामी कोल्हापुरातील महायुतीच्या आमदारांचं पाठबळ लाभलं असून या ठिकाणी कोल्हापुरातील आयटी कंपन्यांना पहिलं प्राधान्य मिळावं अशी मागणी आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी केली आहे। माझं लोकप्रतिनिधींना प्रशासनाला असं मागणं आहे की या 90% मुलांचा हा विचार करायला पाहिजे आपण आणि त्यामुळं कोल्हापूरच्या कंपन्यांना जे जॉब देत आहेत किंवा कोल्हापूरच्याच मुलांना जॉब देणार आहेत त्यांना आपण प्रायोरिटी दिलेली चांगली राहील। कारण मोठ्या कंपन्या फक्त आणणार म्हटलं तर त्या मोठ्या कंपन्या काही तुमच्या कोल्हापूरच्या सर्व मुलांना जॉब देणार नाहीत। त्या ज्या क्रीम लेअरला आहेत त्यांना जी मुलं चांगली वाटणार त्यांनाच ते जॉब देणार आहेत। सो माझं परत एकदा आयटी असोसिएशनचा प्रेसिडेंट म्हणून मागणं आहे की कोल्हापूरच्या आयटी असोसिएशनच्या मेंबर्सना इथं प्रायोरिटी मिळावी। कोल्हापुरात 372 पेक्षा अधिक आयटी कंपन्या आहेत, त्यामुळे या आयटी पार्कच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास होण्यास मदत होणार असल्याचं या असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे यांनी स्पष्ट केलंय। विशेष म्हणजे आयटी क्षेत्र हे सर्व क्षेत्रात आहे। बँकिंग म्हणा, वेबसाईट डेव्हलपमेंट म्हणा, ERP म्हणा किंवा GIS, AI मध्ये सुद्धा काही कंपन्यांनी आपले प्रॉडक्ट्स तयार ठेवलेले आहेत। तर इथली कोल्हापूरचं एक वेगळेपण म्हटलं तर इथले एक आयटी इकोसिस्टम ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे। सांगली, कोल्हापूर, सातारा किंवा सालोरच्या तुलनेत जर आपण इथं बघितलं तर इथली वेल डेव्हलप्ड इकोसिस्टम आहे। कोल्हापुरात होणाऱ्या आयटी पार्कमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून गुंतवणुकीतही वाढ होणार असल्याचं या असोसिएशनचे सचिव राहुल मेंज यांनी सांगितलंय। कंपन्यांची जेवढी गरज आहे तुम्ही बघितले की 400-450 कंपन्यांची इकोसिस्टम जी ऑलरेडी आहे आणि ती जी आता ग्रोथसाठी वाट बघते, तर त्या दृष्टीनं ही जागा तशी पूर्णपणे पर्याप्त नाही आहे। त्यामुळे याचा उपयोग हा अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने केला गेला पाहिजे। म्हणजेच की ज्या खरोखर जेन्युइन आयटी कंपन्या आहेत आणि ज्या आता एक्सपान्शन करणार आहेत, लगेच आता इन्व्हेस्टमेंट करून तिथे ते मॅन पॉवर वाढवणार आहेत, ह्या कंपन्यांना ते दिले गेले पाहिजे। एकंदरीत कोल्हापुरात होणाऱ्या आयटी पार्कमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल। याबरोबरच कोल्हापूरच्या विकास वाढीत या आयटी पार्कचं योगदान मोलाचं ठरणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर या आयटी पार्कची उभारणी करावी अशी मागणी कोल्हापूर वासियातून जोर धरतीये।